शक्ती तू जगत जननी, तूच आई जगदंबा, तूच माँ भवानी, तूच माता दुर्गा, तूच पाप विनाशिनी। माँ दुर्गे, माँ दुर्गे, माँ दुर्गे। नव दुर्गा, नव दुर्गा, नव दुर्गा। तू वैद्या जीवदायिनी, तू रक्षक वरदी धारिणी, तू अधिवक्ता न्यायदायिनी, तू अभियंता निर्मायिनी, तू समझ सेवी करुणमयी, तू राजनीति ज्ञा, तू गुरु विद्यादायिनी, तूच माता तूच गृहिणी। माँ भवानी, माँ दुर्गे, माँ दुर्गे, नव दुर्गे, नव दुर्गे। नमस्कार, विदर्भाच्या नवदुर्गा कार्यक्रमात आपणा सर्वांचे मी नितीन पाटील मुळे हार्दिक स्वागत करतो। पौराणिक काळापासून विदर्भातील महिलांनी इतिहास रचला आहे। आपले कर्तृत्व सिद्ध करीत आपले नाव धार्मिक ग्रंथात आणि इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे। आजही त्या विदर्भातील महिला या न त्या कारणाने सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत। अशाच कर्तृत्ववान महिलांचा शोध आम्ही विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमातून घेत असतो। अमरावतीच्या महिला ह्या त्रेतायुगापासून आपलं वेगळंपण आजही सिद्ध करीत आहे। मग राजा दशरथाची आई इंदुमती असो, की द्वापर युगातील माता रुक्मिणी, की मध्ययुगातील नल दमयंती असो, की विदर्भातील पहिल्या महिला सत्याग्रही पार्वतीबाई शिवाजीराव पटवर्धन असो, की विदर्भातील पहिल्या महिला पोलीस सुशीला मनोहर मोहोळ असो, की अमरावतीच्या पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शुभांगी मुंदडा यांचा समावेश होतो। सोबतच अमरावतीच नाही तर दिल्ली दरबारात अदबीने नाव घेतलं जातं त्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो, लेडी गव्हर्नर कमलताई गवई ह्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री असो, की आणखीन कोणी, सर्वांची नावं घेता येणार नाही असो। आता या पाठोपाठ आता वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीचे झेंडे आता अमरावतीत सुद्धा फडकायला सुरुवात झाली आहे। असाच एक मानाचा तुरा अमरावतीत लखलखतोय, तो म्हणजे डॉक्टर भावना सोनटक्के कासट यांच्या रूपात या आधुनिक नवदुर्गेने एका पाठोपाठ एक असे विक्रम मोडीस काढले आहे। त्यांनी एका 18 वर्षाच्या मुलीच्या पोटातून तब्बल 25 ते 27 किलो वजनाचा मांसाचा गोळा बाहेर काढला आहे। इमॅजिन करा कसा असेल हा प्रवास महिला डॉक्टर आणि रुग्णांचा आणि गरीब आई वडिलांचा। काय या 18 वर्षाच्या मुलीला घरात डांबून ठेवलं होतं? कसा अनुभव होता या एका नाजूक स्त्रीरूपी नवदुर्गाचा? जिथे कर्करोग नाव उच्चारलं तिथे अंगावर शहारे फुटतात, मात्र ह्या हसतमुख सुस्वभावी सामाजिक बांधिलकी जोपासणारी नवदुर्गा, जिने आपल्या जिद्दीने एक सुवर्ण पदकासोबत अनेक सन्मान पटकवले। चला तर भेटूया डॉक्टर भावना सोनटक्के कासट या नवदुर्गेला नवदुर्गा या कार्यक्रमातून। मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत नवदुर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। प्रेक्षकांनो, आपण मागील 3 ते 4 दिवसापासून नवदुर्गा या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आतापर्यंत विविध क्षेत्रातील विविध महिला, कर्तृत्ववान महिला आपल्या स्टुडिओ मध्ये येऊन गेले। आपण त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो, त्यांच्या विविध स्टोरी आपण ऐकल्या, त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण परखडपणे बघितलं, त्यांचे कार्य बघितले। प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे असले, विषय मात्र एकच होता, तो म्हणजे नवदुर्गा। शक्ती तू जगत जननी, तूच आई जगदंबा, तूच माँ भवानी, तूच माता दुर्गा, तूच पाप विनाशिनी। माँ दुर्गे। प्रत्येक स्त्रीमध्ये ही नवदुर्गा
लपलेली असते. मग ती गृहिणी असो, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे महिला असो की विधी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असो, त्या प्रत्येकामध्ये एक नवदुर्गा ही लपलेली आहे. आता आपण ज्या नवदुर्गाला भेटणार आहोत ती नवदुर्गा म्हणजे डॉक्टर भावना सोनटक्के असं. या कॅन्सर ज्याला आपण कर्करोग म्हणतो, त्या कर्करोगांच्या तज्ज्ञ आहेत आणि अमरावतीमध्ये त्या आपली प्रॅक्टिस करतात आणि रेकॉर्ड पण केलेला आहे. आपण त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणारच आहोत. पण सुरुवात करूया त्यांच्या परिचयापासून. तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय. मी स्त्री कर्करोग विशेषज्ञ आहे. MBBS नंतर स्त्रीरोग तज्ञामध्ये MD केल्यानंतर त्याच्यानंतर मी सुपर स्पेशलायझेशन जे आपण म्हणतो ते मी कर्करोग, स्त्री कर्करोग या विषयामध्ये केला. काम करत असताना असं जाणवलं एकंदरीत की बाया ज्या असतात हे आपल्या तब्येतीकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करत असतात आणि हे यांच्या दुर्लक्षामुळे हे ज्यांना कॅन्सर असतात असे काही पेशंट जे असतात ते खूपच ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याकडे येतात. यांची ही व्यथा बघत, त्यांची कंडिशन बघत एक मन म्हटलं की यांच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. सो दॅट वॉज माय डायरेक्शन की मी ऑन्को सर्जरी किंवा गायनॅक ऑन्को या दिशेने वळली. गायनॅक ऑन्को केल्यानंतर एक आपल्याला एक बाकीच्या जेव्हा आपण कर्करोग बघत आहोत तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की ब्रेस्ट कॅन्सर हा पण खूप महत्वाचा विषय आहे महिलांमध्ये. सर्वात जास्ती आढळणारा कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्याच्यामुळे आपण ह्या महिलांसाठी काय करू शकतो तर त्याच्यासाठी गायनॅक ऑन्कोमध्ये तर मी ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचं शिक्षण घेतलं होतं. पण तरी आणखी त्याच्या पलीकडे जाऊन चेन्नई ब्रेस्ट कॅन्सर सेंटर मधून मी त्याच्यासाठी देखील उच्च शिक्षण केलं. आता अमरावती येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे संदर्भ सेवा रुग्णालय तिथे मी मुख्य कर्करोग तज्ज्ञ आहे. आणि आपलं स्वतःचं देवी हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे जे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी आहे, जिथे महिलांसाठी सर्व प्रकारच्या हेल्थ केअर सर्व्हिसेस, मग ती एक 5 वर्षाची 6 वर्षाची मुलगी असो किंवा एक 80 वर्षाची म्हातारी असो, ते सगळं आम्ही ते एका रूफ अंडर प्रोव्हाइड करतो. आणि त्या दिशेने वाटचाल करत महिलांना जी सेवा करू शकते ती करत आहे. तसं आपलं टर्निंग पॉइंट 10वी आणि 12वी हा राहतो आणि बरेच विद्यार्थी काय करतात, टर्निंग पॉइंटच्या वेळेस आपलं ध्येय निश्चित करतात. आपलं ध्येय कधी निश्चित झालं की नेमकं आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये वळायचं, हे ध्येय अकस्मात आलं की अभ्यासानं? नाही, म्हणजे असं होतं की मला बनायचं तर होतं एक तर इंजिनियर बनणार नाही तर डॉक्टर बनणार. अदर काही वे नव्हता मध्ये की आजकालच्या मुलांना खूप असते मी आर्किटेक्ट बनेल, इंटिरियर डिझायनर बनेल, पण माझं खूप फिक्स होतं की मी एकतर इंजिनियर बनणार किंवा डॉक्टर बनणार. मग एक असाच छोटासा किस्सा झाला की माझे एक अंकल आहे, पप्पाचे बेस्ट फ्रेंड आहेत तर ते त्यांच्या एका बेस्ट फ्रेंडला घेऊन आले की ह्याला खूप श्वास घ्यायला त्रास होतोय, काय करू काय नाही. मी असं बघितलं, मी म्हटलं इनको तो डिलेटेड नेझल सेप्टम है, ऐसा ट्रीटमेंट लगेगा अंकल, पण ते होऊन जाईल, तुम्ही फक्त असं करा. बस माझं तेवढं म्हणणं आणि बिलकुल पॉइंट टू पॉइंट ते करेक्ट होतं. मग तिकडनं बिलकुल सगळ्यांमध्ये भावना किती हुशार आहे असं आहे. मग ती पण एक प्रेरणादायी हे होतं की मी आपल्याला या दिशेने जायचं आहे. दुसरं म्हणजे माझ्यानंतर मला एक भाऊ होता. माझ्या आईची पहिल्या 2 नॉर्मल डिलिव्हरी, मी घरची दुसरी मुलगी आहे. माझ्यानंतर माझ्या आईला मुलगा होता कुठे, तर त्यांना असा अंदाज होता थोडा बहुत की नाही आता मुलगाच असेल, आम्ही खूप देवाकडे हे केलेलं आहे. मग खूप त्यांनी पूर्ण 9 महिने खूप काळजी घेतली, सगळं केलं. बट डिलिव्हरीच्या दरम्यान समहाव काही थोड्या अशा झाल्या की तिचे पहिले 2 नॉर्मल आहे तर तिसरी नॉर्मल होतेच बा, पण समहाव त्याच डिलिव्हरीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन झाले आणि माझा भाऊ जो लहान आहे होता तो जन्मता काही तासातच एक्सपायर झाला. तर ते एक होतं की नाही मी हे नाही होऊ देणार. तिसरी डिलिव्हरी असो, 4थी असो, 5वी असो, 6वी असो, मी कायम पेशंटसाठी तिथे हजर राहिली. मग ते एक होतं ज्यांनी मला सांगितलं की वैद्यकीय तर ठीक आहे बट मला महिलांसाठी काम करायचं आहे. तर तिकडनं एक दिशा डिसाईड झाली की मला गायनेकोलॉजिस्ट बनायचं आहे आणि मग त्या दिशेने पुढे वाटचाल होत गेली. आता असं म्हणतात की यशस्वी पुरुषामागे यशस्वी स्त्री असते, यशस्वी स्त्री मागे पुरुष असते, तर तुमच्या मागे कोण? पहिल्या दिवसापासून तर माझे आई वडील हे माझ्या कायम सोबती राहिलेले आहेत. माझ्या पाठीमागे तर मी नाही म्हणू शकत की ते पाठीमागे, कारण की मी त्यांना नेहमी माझ्या सोबतच उभं पाहिलं आहे. आणि लग्न झाल्यानंतर आता जे माझे हसबंड आहे रितेश कासड, त्यांनी म्हणजे
ते नॉन मेडिको आहेत, पण त्यांच्या एवढा सपोर्ट मी आजपर्यंत बघितलाच नाही की एका बाईला पुढे नेण्यात घरच्यांचा किती हात असतो, हे माझ्या सासरकडच्यांनी शिकली आहे. म्हणजे इतके चांगले लोक आहेत आणि इतके निस्वार्थ भावनेने काम करणारे आहेत. म्हणजे मी समजा बिझी असेल, कामं कमी असेल, तर माझ्या घरचे सासरे म्हणतात की माझे सासरे म्हणतात की कोण प्रॉब्लेम नाही बेटा, तुम्ही कर लो तुम्हाला काम. A to Z पूर्ण कन्स्ट्रक्शन पासून त्यांनी बघितलं, सगळं ते बघितलं. फक्त माझ्यासाठी त्यांनी म्हणत की तुम आओ बैठो, तुम बस काम करो, तुम काम कर रहे हो, उनको दिखता है मेहनत कर रहे हो. तर एक माझ्या मागे तर माझा पूर्ण अखंड परिवारच आहे. तो आई वडिलांकडचा असो, सासू सासऱ्यांकडचा असो. जर आज डॉक्टर भावना वैद्यकीय क्षेत्रात नसतं, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली कर्तृत्व सिद्ध केलं असतं? या गोष्टीचा जसा तर कधी विचार केला नाही, बट मला ना समाजसेवा किंवा सेवाभावी असणे हे बहुतेक माझ्या आतमधून आहे. तर मी समजा का डॉक्टर नसती तर मी कदाचित कुठल्याही अशा क्षेत्रात असते जिथे मी समाजाला काहीतरी देऊ शकेन. ते मग कदाचित टीचिंग प्रोफेशन असेल किंवा असं काही असेल की जिथे मला काहीतरी समाजाला एक देणं आहे. ते प्रिन्सिपल वाईज असो, एज्युकेशन वाईज असो, किंवा माझा हाताने दिलेला हेल्प असो, काहीही असो. मे बी टीचर और समथिंग लाईक दॅट, नॉट व्हेरी शुअर. पण शिक्षणामध्ये आपल्याला काही अडचणींना सामना करावा लागला का, किंवा असे काही आपले अनुभव आहे की जे आनंददायी असू शकतात किंवा अडचणीचे वाटतात? शिक्षण ओव्हरऑल पूर्ण खूपच चांगलं होतं. अडचणीचा म्हणजे एक खूप मेजर विषय असा झाला होता की माझा MBBS संपल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजचे स्टुडंट असल्या कारणाने आम्हाला एमओशिप कंपल्सरी होती. तर एमओशिप सुरू केली. पहिला महिना संपला, मग हातात खूप मोठा असा मोठी रक्कम आली पगाराची. तर काय करायचं बघ, तर सगळ्या मित्रमैत्रिणी आम्ही मिळून पार्टी करायला गेलो. दुर्दैवाने त्या पार्टी दरम्यान माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये माझा उजवा हात आणि उजवा पाय पॅरलाइज झाला. तर हे पॅरालिसिस मला पूर्ण 1 वर्ष पुरलं आणि त्या दरम्यान मी बऱ्यापैकी अशी फ्रस्ट्रेट झाली होती, कारण की उजवा हात काम करत नव्हता. एवढा आपण MBBS शिकलो, गोल्ड मेडलिस्ट आहोत, पण उजवा हातच काम करत नाही, तर काय करणार पुढे. तर मग तिकडनं एक असं सेटबॅक आलं होतं की आता काय करणार. बट मला जसं म्हटलं की माझा परिवार हा काय माझ्यासोबत आहे. मला आताही आठवते, मी रात्री 2 वाजताही उठली तर माझी लहान बहीण बसलेली असायची की दीदी काय देऊ तुला, पाणी देऊ का, असं. आणि मग घेऊन जाणे, एक्सरसाइज करवणे. माझा हात, माझा पाय रिकवर व्हायला पूर्ण 1 वर्ष लागला. आणि त्याच्यानंतर मग मी पुढचं शिक्षण कंटिन्यू केलं आणि आज मी एक चांगली सर्जन आहे आणि तुमच्या समोर आहे. तर तेव्हा हा जो मधला पिरियड होता, तेव्हा मला थोडंसं असं वाटत होतं की आपण शिक्षण खरंच पुढे कंटिन्यू करू शकू की नाही. बट देवाच्या कृपेने आणि घरच्यांच्या साथीमुळे आणि माझी स्वतःची जिद्द पण होती त्यात तेवढीच की नाही, हे करायचंच आहे. इथे आपण हार मानायची नाहीये. मग ती कुठल्याही सिच्युएशन असो, हार ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये मानायची नसते. देवाने याच्यासाठी नाही बनवलंय आपल्याला, देवाने आपल्याला पुढे जायला बनवलं आहे. तर ही जिद्द मनात ठेवून काम केलं, हात रिकवर केला, पाय रिकवर केला आणि आज मी पूर्णपणे 100% सगळ्या सर्जरीज ह्या साताने तेवढ्याच यशस्वीरित्या. आपण साधारणतः जर विचार केला, वैद्यकीय क्षेत्र आणि इंजिनिअरिंग क्षेत्र हे खूप नावाजलेलं क्षेत्र. कोणाला पण वैद्यकीय क्षेत्रात जायला आवडेल, परंतु कर्करोग म्हटलं तर अंगावर शहा येतात. आणि या सेक्टरमध्ये तुम्ही वळलात, त्याबद्दल तुम्हाला काय, त्यावेळेची तुमची काय भावना होती, तुम्हाला काय होतं? कॅन्सर म्हटल्यानंतर खरंच अंगावर काटे येणारा शब्द आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कॅन्सर म्हणजे बस आता जीवन हे संपलं आहे, आता बस माझे काही शेवटचे दिवस राहिले आहेत असं. तर असे काही कॅन्सरची पेशंट माझी खूप एक चांगली पेशंट होती. तिला मी खूप मेहनतीने, तिला म्हणजे तिला प्रेग्नन्सी राहत नव्हती, तिला खूप मेहनतीने आम्ही प्रेग्नन्सी करायला हेल्प केली होती. तिला सुदैवाने तिला मूल राहिलं देखील. बट पूर्ण 9 महिने तिला गरोदर असताना देखील कंटिन्यू थोडं ब्लिडिंग चालू होतं. म्हणून तपास केला असता तिला गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर आढळला. तर तो एक विषय असा होता की मग अशा वेळेला काय करायचं. तेव्हा अमरावतीत काही सोयी उपलब्ध नव्हत्या. तर काही झालं तर मग नागपूरला पाठवा पेशंट. तर दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट, जे मला विचार करायला भाग पडलं की इथे काय करू शकतो आपण. आणि तिकडनं मी कॅन्सर ट्रीटमेंट किंवा कॅन्सरसाठी स्पेशालिटी या दिशेने वळली आणि प्रयत्न करत आहे, जेवढी माझ्याकडनं होईल तेवढी सेवा करू शकेल.
आता या क्षेत्रामध्ये काम करताना कर्करोगाच्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्करोग आहे त्यावर काम करत असताना कोणती मोठी आव्हान आपल्या समोर आहेत? सर्वात मोठं आव्हान तर हेच आहे की आपल्या महिला ज्या आहेत त्या बिलकुलच जागरूक नाही. म्हणजे आम्ही जागरूकता कुठल्या दिशेने कशी पसरावी याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे खरंच मेहनत घेतो. सर्वात मोठं आव्हान हेच आहे की महिला हे आपल्या तब्येतीकडे लक्षच देत नाही. ते सगळ्यांच्या तब्येतीकडे लक्ष देतील. नवरा आहे, सासू सासरे आहे, मूलबाळ आहे, सगळ्यांसाठी मेहनत करते. पण स्वतःसाठी जेवण करायची पाळी येईल, ठीक आहे बघू ना, थोडं पांढरं पाणीच तर चाललंय, जास्त काही नाही आहे, ठीक आहे एकदाच तर ब्लीडिंग झाला अंगावरती, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे जे दुर्लक्ष करण्याची ऍटिट्यूड आहे किंवा हे जे महिला आहेत की ज्यांना ना स्वतःबद्दल काहीच नसते. आता रिसेंट मध्ये मी एका ठिकाणी गेली होती लेक्चरसाठी. तर लेक्चर हे महिलांसाठी होतं आणि जेव्हा तिथे सगळ्या महिलांना बोलवलं तर माणसं सगळे येऊन बसले. त्यांना विचारलं असता की काय प्रॉब्लेम आहे मग महिला, नाही तिचं ते स्वयंपाकाचं राहिलंय, ती भाकरी टाकत आहे, ती बकऱ्या बांधायला गेली, ते सगळी कामं होती. पण त्यांना आरोग्यासाठी पण तिकडे येऊन माझ्याशी 2 मिनिटं बोलणं होत नव्हतं. त्यांना सगळी कामं प्राधान्याची होते आणि दिस वॉज ऍब्सोल्युटली लास्ट. सो हे जे आहे एक अवेअरनेस वाढवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे, स्पेशली कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, ज्या दिशेने खरंच प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून. आता तुम्ही साधारण जेव्हा चर्चा करताना ग्रामीण भागाचा जास्त वापर करण्यात आला, आरोग्याच्या संदर्भात जर विचार केला ग्रामीण आणि शहरी काय तुम्हाला फरक वाटतो? ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सर्वात मोठा फरक एवढाच आहे की जे आपल्या शहरी भागातली लोक आहेत त्यांना हेल्थ सर्व्हिसेस इझिली ऍक्सेसिबल आहेत. त्यांना काही प्रॉब्लेम होतो तर मग ते दवाखान्यात पोहोचू शकतात आणि ते तेवढे सुशिक्षित असल्या कारणाने थोडे अवेअर पण असतात की असा प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरांकडे जा, तसं प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरांकडे जा. थोडं अवेअरनेस लेवल चांगलं आहे शहरी भागांमध्ये. तेच ग्रामीण भागांमध्ये सर्वप्रथम तर पैशाच्याच अडचणी असतात. त्यांना निव्वळ तिथून इथपर्यंत येण्यासाठी बस तिकीटचे देखील पैसे त्यांच्याकडे नसतात, बसचे तिकीट देण्यासाठी एवढी त्यांची अडचण असते. अँड ऑन टॉप ऑफ दॅट त्यांना म्हणजे अवेअरनेसच नसते की अवेअरनेस मला असं झालं आहे तुम्ही दवाखान्यात जायला पाहिजे, दवाखान्यात जायला पाहिजे तर कुठे जायला पाहिजे, कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नसल्या कारणाने ते घरीच सहन करत बसतात. आताच मी नुकतंच एका 17 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन केलं. तिला ऑलमोस्ट 13 किलोचा गोळा होता पोटात मोठा. तर एक म्हणजे ग्रामीण भागातील जे लोक आहे याच्यावरून विषय काढते आहे की तिच्या आई वडिलांना वाटलं की ती गरोदर आहे. मग ते तिला घरात डांबून ठेवलं त्यांनी. तिला घराच्या बाहेरच निघू देत नव्हते. तिचं पोट फुगत चाललं बा फुगत चाललं. मग त्यांना असं वाटतं तिला मारायचे, विचारायला की तू काय केलं सांग, कुणाचं बाळ आहे सांग. ती सांगू थकली की असं काही नाहीये, पण त्यांना विश्वासच होईना. पण त्यांच्याकडे कुठल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचायची सोय नव्हती ना सोनोग्राफीची सोय होती. शेवटी जेव्हा 10 महिनेही उलटले आणि काही नाही झालं मग तिच्या आईला चिंता झाली. मग ते आपल्या दवाखान्यात घेऊन आले तिला. तेव्हा मी प्रथमदर्शी बघता मला तेव्हाच समजलं की हे तर तिला पोटात कॅन्सर आहे. त्याच्यावरून मी थोडंसं रागवली देखील त्यांना. बट हा समाजच असा आहे सध्या ग्रामीण विभागातील, त्याला काही करू शकत नाही. त्याच दिशेने अवेअरनेस वाढवायच्या दिशेने आपले प्रयत्न सध्या आहेत की अशा लोकांना आम्ही ते नॉलेज पोहोचू शकू की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, कुठे तुम्ही डॉक्टरांची हेल्प घ्यायला पाहिजे, कुठे तुम्ही असम्पशन बंद करायला पाहिजे. तेच एवढाच फरक आहे. आपला अमरावती जिल्हा म्हणजे मेळघाट, जास्त तिथले जे आदिवासी भाग आहेत आजही जुन्या परंपरांमध्ये अटकलेले आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनं आजही ते दुर्लक्षित ठेवण्यात आलेले आहे आणि आरोग्याच्या सुविधा पण त्यांच्यापर्यंत जशा पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाहीये. तर अशा आरोग्याच्या संदर्भात आपण अशा महिलांना किंवा आपल्या शहरी महिलांना काय संदेश द्या? मेळघाटच्या महिलांसाठी तर आम्ही वरच्यावर कॅम्प्स ऑर्गनाईज करत असतो. आम्ही प्रयत्न करतो की खेडेगावात एकदम पूर्ण धारणी, चिखली ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना अवेअरनेसचा प्रयत्न करतो. आणि शहरी भागांमध्ये देखील असं नाही आहे की शहरात राहतात ते खूप अवेअर आहे, त्यांच्यासाठी देखील आम्ही कॅम्प्स वगैरे ऑर्गनाईज करतो. सोशल मीडिया आहे, आजकाल प्रत्येकच व्यक्ती इंस्टाग्राम, फेसबुक वापरते, तर त्याच्यावर थोडेसे एज्युकेशनल रील्स टाकायची आम्ही सुरुवात केली आहे. हा तर झाला आमचा प्रयत्न. पण महिलांसाठी मी खरंच हा संदेश देऊ इच्छिते की बघा, तुम्ही जर सुदृढ निरोगी आहात
तर तुम्ही तुमचा परिवार ठेवू शकता चांगला निरोगी. जर तुम्हीच नाही व्यवस्थित राहणार आहे, तुम्ही कशी काळजी घेणार आहे परिवाराची? आपण रिकाम्या पातेल्यातनं ओतू शकत नाही ना. जर पातेल्यात दूधच नाहीये, तुम्ही दुसऱ्याच्या कपमध्ये ओतणार काय? तर तुमच्या स्वतःमध्ये जेव्हा ताकद नाही आहे, तर तुम्ही समोरच्याला कसं हेल्प करणार आहे? स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या. तुम्ही चांगले राहाल तर तुम्ही तुमचा परिवार हा चांगला ठेवू शकता. तुम्ही तुमच्या मुलाला शिकवू शकता की कसं एक चांगलं जीवन जगायचं असते, कसं एक चांगलं हेल्दी आरोग्य जगायचं असते, कसं एक चांगलं व्यवस्थित पुढचं जनरेशन घडवायचं असते. पण तुम्हीच दिवस रात्र आजारी राहाल, परंगणती पडून राहाल किंवा स्वतःच्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष कराल, तर तुम्ही एक चांगलं एज्युकेशन तुम्ही तुमच्या परिवारासाठी तरी तेवढं करायला पाहिजे. स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, अलर्ट राहा. काही थोडं काही वाटते ते छोटीशी व्हिजिटच असते ना डॉक्टरांकडे, जाऊन यायचं, भेटून यायचं, तेवढी काळजी घ्यायची स्वतःची. साधारणतः इतर रोगांचे लक्षणं हे पटकन लक्षात येतात, पण कर्करोगाचे लक्षणं जसं स्टेप बाय स्टेप तुमच्या भाषेमध्ये 3-4 स्टेप आहेत, त्या स्टेपवर 3ऱ्या स्टेपवर गेल्यावरच लक्षात येतात. तर नेमकं यावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि ती लक्षणं कोणती असायला पाहिजे की जेणेकरून लगेच वैद्यकीय सल्ला त्यांनी घेतला पाहिजे, त्यासाठी काय? बरोबर सांगितलं तुम्ही. कॅन्सर हे मोस्टली 4 किंवा 5 स्टेजेस मध्ये असते. तर सर्वात पहिले तर 0 स्टेज पण असते. 0 स्टेज म्हणजे जिथे जर आपण इथे जर कॅन्सर कॅच करू शकलो तर म्हणजे हे दिस इज प्री कॅन्सरस लिजन, म्हणजे इथे जर आपण कॅच करू शकलो तर कॅन्सर होणारही नाही. आपण त्याला कॅन्सरमध्ये कन्वर्ट होण्यापासून वाचू. राहिले उरलेले स्टेजेस 1, 2, 3, 4. तर ह्या केसेसमध्ये कसं असते, वेगवेगळ्या कॅन्सरचे वेगवेगळे लक्षण असतात. पण एक लक्षण मात्र सगळ्यांमध्ये कॉमन असते, ते म्हणजे वजन घटणे. अचानक काही कारण नसताना अचानकपणे वजन घटणे हे एक कॅन्सरचं लक्षण आहे. किंवा जे आता मी स्त्री कर्करोग तज्ञ आहे, तर मी स्त्री कर्करोगाबद्दल सांगेल तुम्हाला की सर्वायकल कॅन्सर किंवा जे आपण गर्भपिशवीच्या तोंडाचं कॅन्सर म्हणतो, एंडोमेट्रियल कॅन्सर, गर्भपिशवीचं कॅन्सर, हे सगळे कॅन्सर जे आहेत त्याचं प्रथम लक्षण असते ब्लिडिंग. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ऍबनॉर्मल ब्लिडिंग असेल, पांढरं पाणी जास्त जात असेल, कधी त्या पांढऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असेल किंवा त्या पांढऱ्या पाण्याला थोडीशी अशी लालसर छटा येत असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला सतर्क करायला पाहिजे की नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला 2 पाड्यांमध्ये मध्येच कधीतरी ब्लिडिंग होते, संबंध आल्यानंतर ब्लिडिंग होते, तर ह्या दिस थिंग्स शुड अलर्ट यू. तुम्हाला या गोष्टींना सचेत व्हायचंय की नाही हे काहीतरी ऍबनॉर्मल आहे, मला डॉक्टरांना जाऊन भेटायचंय. अचानक वजन घटणे, काही कारण नसताना वजन कमी होणे, पोट फुगार आल्यासारखं वाटणे, अपचन होणे, या सगळ्या कॅन्सरचे प्रथम लक्षण आहे. आणि असं काही आढळलं तर तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. अर्ली स्टेजेसमध्ये कॅन्सर जर आपण पकडू शकलो, त्याची ट्रीटमेंट जर करू शकलो, तर जवळपास 95 ते 100% रिझल्ट आहे की तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती जसं जगतो जीवन तसं जीवन तुम्ही देखील जगू शकता. कॅन्सर म्हणजे काय जर ठप्पा नाही आहे की तो परमनंटली तुमच्या याच्यावरती लागून जाईल. कॅन्सर हा बरा होतो. अर्ली स्टेजेसमध्ये डायग्नोज झाला तर कॅन्सर हा 100% बरा होतो. त्याच्यामुळे अलर्ट राहणं इज द की टू अ गुड हेल्थ. अलर्ट राहा, काही वाटलं, सिम्पटम वाटलं, दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेटा. आता या कॅन्सरमध्येच आपण जर बोललो की वेगवेगळे प्रकार आहेत, पण सर्वात घातक असा जो कर्करोग आपण म्हणतो तो कोणत्या प्रकारचा असतो आणि कोणते कर्करोग हे 100% कव्हर होते? बघा, महिलांमध्ये मी गोष्ट करेल सध्या. महिलांमध्ये जर आपण बघू तर ब्रेस्ट कॅन्सर हे सर्वात जास्ती मृत्यूदर करणारं कर्करोग आहे सध्या. सर्वात जास्ती ब्रेस्ट कॅन्सर मुळे महिला मरण पावतात आहे. आणि दुसरं म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर. आणि इतर जे बाकीचे कॅन्सर झाले जसे लंग्स कॅन्सर, आतड्यांचे कॅन्सर, हे सगळे टोटल मिळून पण बऱ्यापैकी एक मोठा चंक बनवते. तर हे असे घातक असे कॅन्सर आहेत. त्यात ब्रेस्ट कॅन्सर बऱ्यापैकी घातक आहे आणि लंग्स आणि इंटेस्टिनल कॅन्सर. मी सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपिशवीच्या तोंडाचे कॅन्सर याचं नाव नाही घेत आहे, कारण की ते एकमेव कॅन्सर असं आहे जे प्रिव्हेंटेबल आहे. त्या कॅन्सरसाठी आपल्याकडे व्हॅक्सिन अवेलेबल आहे. म्हणजे आपण जर योग्यरित्या थोडंसं एज्युकेटेड राहिलो, थोडंसं व्यवस्थित लक्ष ठेवलं, तर 9 ते 14 वर्ष या वयोगटातील मुली आणि मुलं यांना देखील आपण, मुलं देखील, कारण की मुलांना पण पेनिसचं कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर होतो HPV. तर ह्यांना जर आपण हे व्हॅक्सिन लावू शकलो तर आपण एक पुढचं जी आपली येणारी पिढी आहे ती एक सुदृढ आणि कॅन्सर फ्री पिढी बनवायचा प्रयत्न करू शकतो. ऍटलीस्ट सर्वायकल कॅन्सर फ्री.
आणि बाकी ठिकाणी तर स्क्रीनिंग मेथड्स आहेत, असे बऱ्यापैकी अशा चाचण्या आहेत की जे आपण करून कॅन्सर हा खूप अर्ली स्टेजमध्ये पकडू शकतो. तर जसं जसं डॉक्टर सांगतात तसं तसं स्क्रीनिंग करावं. त्यांनी म्हटलं की पॅप्समियर करा तर पॅप्समियर करा, त्यांनी म्हटलं मॅमोग्राफीची गरज आहे तर मॅमोग्राफी करा. असं थोडं बहुत अलर्ट राहिलं तर मग आपण करू शकतो. स्वतःला आपण प्रिव्हेंट करू शकतो, समाजालाही चांगलं एक बनवू शकतो, घरच्या आपल्या जेवढ्या महिला आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. घातक कॅन्सर जसं सर्वात दुसरा आता ब्रेस्ट कॅन्सर याच्या व्यतिरिक्त जर म्हणणार तर मग लंग कॅन्सर ही इंडस्ट्रियल कॅन्सर आहे, जे थोडंसं असं जास्ती घातक असते, पण त्याच्यासाठी स्क्रीनिंग नसतं काही. बट त्याच्यासाठी मी नेहमी काय म्हणते की अवेअर राहा, सतर्क राहा. तुमच्या परिवारात कुणाला पण कॅन्सर आहे तर तुम्ही दवाखान्यात तुमच्या चक्रा थोड्याशा वाढवून द्यायला पाहिजे. डॉक्टर तुम्हाला बरोबर तपासण्या करून सांगतात की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. जेनेटिक प्रिडिस्पोजिशन सर्वात जास्ती आहे. जसं आता आय थिंक आपलं इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधीच मला सरांनी प्रश्न विचारला होता की बिना तंबाखू खाल्ल्याचाही कॅन्सर होतो. तर ऍक्च्युली बिना तंबाखू खाल्ल्याचाही कॅन्सर होतो. त्याला खूप कारण आहेत. ते सर्वात पहिलं कारण त्यातलं म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन, ज्याला आपण एक अनुवांशिकता म्हणतो. की जर तुमच्या परिवारात कुणाला पण कॅन्सर आहे, लंग कॅन्सर, तर दॅट इज हेरिडिटरी पॉलिपोसिस कोलाय. हे एक जीन असते, हे एक आजार असतो की जो आई वडिलांपैकी आजोबा कुणालाही असेल आपल्या फॅमिली ट्री मध्ये, तर वी आर ॲट हाय रिस्क फॉर दॅट. जसं एक ब्राका जीन आहे, BRCA जीन म्हणतो, ते जर फॅमिलीमध्ये कुणाला पण पॉझिटिव्ह आहे तुमच्या, तर मग तुम्हाला देखील ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरी कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. हे झालं एक जेनेटिक प्रिडिस्पोजन किंवा अनुवांशिकता. दुसरी गोष्ट म्हणजे की एक रेडिएशन, आजकाल रेडिएशन एक्सपोजर खूप जास्ती झालेलं आहे. एक्सरेज काढतो आपण, कित्येक ठिकाणी असे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स असतात, आपल्याला माहिती नसते. म्युटेशन, स्पॉन्टेनियस म्युटेशन होत असतात. जे आपण खाणं पिणं करतो, हे फास्ट फूड खातो, त्यांचे प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यात कशात काय आहे वी डोंट नो. ते आपण जेव्हा आतमध्ये घेतोय, पोटाच्या आतमध्ये टाकतो, तर आपण स्वतः ते कार्सिनोजन पोटात टाकतो की ते आपल्या खाली आतमध्ये जातात आणि ते सेल्सला काय कुठल्या प्रकारे म्युटेशन करून कॅन्सर कॉज करते. हे आजपर्यंत तर कुणीच नाही हे करू शकलंय. पण हे कॅन्सर कार्सिनोजनमुळे कॅन्सर होते हे मात्र प्रूव्ह झाले. सो एक हेल्दी लाईफस्टाईल जगणे, चांगलं सकस आहार घेणे, हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. आता आपण जर सर्वसाधारण विचार केला तर उच्चवर्णीयांमध्ये हे प्रमाण पूर्वी खूप होतं. आज एकदम ग्राउंड लेवलवर म्हणजे मजूर वर्गापर्यंत सुद्धा कर्करोगाचे प्रमाण आढळून आले. असं असताना कर्करोग म्हटलं तर शहारे येतातच, पण त्याचबरोबर सर्वात मोठी गोष्ट असते की खर्चाची. तर अशा वेळी हे जे लहान वर्गातले आहे, मजूर वर्गातले जे महिला आहेत किंवा जे कोणी कर्करोग पीडित आहेत, तर त्यांच्यासाठी काही योजना वगैरे आहेत का की जेणेकरून त्यांचाही उपचार होऊ शकतो? हे जे बिलो पॉवर्टी लाईन किंवा BPL जे लोक आहेत, यांच्यासाठी आपल्या माननीय प्रधानमंत्रीजी आणि आपल्या इव्हन महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले आणि PMJY म्हणजे प्राईम मिनिस्टर जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, MGPJY, PMJY, ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या योजना ह्या उपलब्ध आहेत. मी इथे संदर्भ सेवा रुग्णालयात कार्यरत असल्यामुळे इथे जवळपास प्रत्येक येणाऱ्या पेशंटला ह्या योजनेअंतर्गत आम्ही मोफतमध्येच ट्रीट करत असतो. आणि नसला जरी समजा तरी आपले माननीय जे CM साहेब आहेत, त्यांचं ते CM फंड मधनं कधी कधी काही पेशंट्सचे पैसे रिलीज होतात. आम्ही प्रयत्न हाच करतो की पैसे अभावी कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंटसाठी आम्ही नकार नाही देत, न काही असो. मी स्वतः एक भावना कॅन्सर ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट चालवते. आजपर्यंत आम्ही त्यात डोनेशन घेतले नाहीये. आम्ही स्वतःच्या लेवलवरती असा एखादी पेशंट असेल तर महिन्यात 1 ते 2 ऑपरेशन आम्ही स्वतःच करून देतो फ्री. बाकी गव्हर्नमेंट हॅज प्रोव्हाइडेड प्लेंटी मेनी ऑफ सर्व्हिसेस, म्हणजे खूप सोयी करून ठेवल्या आहेत आणि त्याच्यासाठी खरंच आम्ही थँकफुल पण आहोत गव्हर्नमेंटचे. दॅट दे हॅव ब्रॉट इन सो मेनी योजना. म्हणजे पेशंटला पैशाअभावी आजपर्यंत तरी मला कुणाला नाही म्हणावं लागलं की तुमची ट्रीटमेंट होणार नाही असं. निश्चितच आतापर्यंत आपण आपला वैयक्तिक परिचय जाणून घेतला, आपलं वैद्यकीय क्षेत्रातील कार्य पण जाणून घेतलं. एक मोठा अनुभव तुमचा जो होता की 27 किलोचा जो वजनाचा आपण कर्करोगाचा गोळा काढला आणि तो महाराष्ट्राच्या याच्यामध्ये एक वेगळा उपक्रम होता. महाराष्ट्रात असं कधी झालेलं नव्हतं.
त्याला तो अनुभव आपला कसा होता? हा खूपच एकदम ऍक्च्युली अंगावर काटे येणारा अनुभव होता. ही एक दिवस असं चौकडीत बसले असताना एक बाई अशी एंटर झाली आणि एकदम आदिवासी दिसत होती ती. कोरकू महिला होती, धारणीच्या तिथली. अशी हातात छोटीशी चिठ्ठी होती तिच्या हाती, त्याच्यावर माझं नाव लिहिलं होतं. ती मला शोधत शोधत आली होती. तिची पेशंट होती. ती पेशंटला मागील 6-8 महिन्यापासून हळूहळू पोट वाढत आहे, पोटाचा घेरा वाढत आहे, त्यासाठी ती त्रस्त होती. तिने आता चिखलदऱ्यावरून परतवाडा वगैरे जवळ पडते, तर तिकडे त्यांनी दाखवलं होतं. पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की काही पोटात पाणी जमा होत आहे, कधी टीबीमुळे असू शकते, कधी लिव्हरची बिमारी असू शकते. तर त्यांनी पोटात सुई टाकून पाणी काढायचा प्रयत्न केला, पण काही केल्या पाणी हे निघत नव्हतं. पण तिचा पोटाचा घेरा हा वाढतच चालला होता. तिला नंतर आता श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला होता. ती जेव्हा आमच्याकडे आली ती उभी सुद्धा राहू शकत नव्हती. म्हणजे असं वाटत होतं की तिच्या पोटात जवळपास 6-8 तर मुलं असतील, असं एवढं मोठं पोट होतं तिचं. तर ती अशी आली समोर. मात्र तिला बघता जाता, कारण आपल्याला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, मी मागील 16 वर्षापासून या क्षेत्रात आहे, तेवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे तिला बघितल्याबरोबर एक गोष्ट जाणवली की हिला तर कॅन्सर आहे आणि 99% तो अंडाशयाचा कॅन्सर आहे. तर त्या दिशेने आम्ही इन्व्हेस्टिगेशन, तपासण्या, सिटी स्कॅन सगळं चालू केलं. ते केलं असता तिला डाव्या अंडाशयाचं कॅन्सरच निघालं. कॅन्सरचे हॉर्मोन जे CA-125 होतं ते पण बऱ्यापैकी वाढलं होतं आणि आता तिला उपचार म्हणून तिला ऑपरेशन करणं आवश्यक होतं. पण तिचं ऑपरेशन तेवढंच जटिल होणार होतं, कारण की एवढी मोठी तिचं पोट झाल्यामुळे छाती पूर्ण दबली होती, हृदय पूर्ण दबलं होतं, आजूबाजूच्या आतड्या सगळ्या चिपकून गेल्या होत्या. मग अशा वेळेला आम्ही पूर्ण तिचे सगळे जे बेस्ट इन्व्हेस्टिगेशन असतो ते करून तिला विथ ड्यू रिस्क आम्ही याच्यासाठी घेतला असता तिच्या पोटात आम्ही 27 किलोचा गोळा काढला. पूर्ण महाराष्ट्रात हा एकमेव आजपर्यंतची अशी रेकॉर्ड आहे, एवढा मोठा गोळा कुणी काढलेला नाहीये. ते काढल्यानंतर मग त्याच्यानंतर पेशंटची भूक वाढली, पेशंटला बाकी सगळं चांगलं वाटू लागलं, पेशंट नॉर्मल चालू फिरू शकू लागली आणि त्याच्यामुळे मग ती खात पीत थोडी तब्येत व्यवस्थित करत आय थिंक 15व्या-16व्या दिवशी तिचे एक सोडून एक टाकी काढली. मग आणखीन काही 18व्या-19व्या दिवशी तिला सुट्टी केली. सुट्टीच्या दिवशी तिचं वजन 5 किलोनी चांगलं वाढलं, 3 किलोनी चांगलं वाढलं होतं आणि ती चांगली खात पीत हसत हसत घरी गेली. याने की मॅडम तुम्ही होतात म्हणून मी वाचली. यात एक म्हणजे मला गमतीशीर म्हणणार, पण ती गमतीशीर नाहीये. तिच्या ऑपरेशनची तयारी करत असताना आम्ही तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं की ऑपरेशनसाठी मग तुम्हाला रक्त आणावं लागेल, 2 बॉटल रक्ताची गरज पडेल. तर तिच्या नवऱ्याने आम्हाला म्हटलं, हमको तो डॉक्टर ने बोल दिया है की ये तो मरने वाली है, तो ब्लड ला की क्या करेंगे. सो म्हणजे आम्ही 2 मिनिट आधी त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो की आप सच में ब्लड नहीं लाओगे. बोले नहीं, हमको डॉक्टर ने बोल दिया कि ये कुछ नहीं होगा अब इसका. तो ठीक है ना, बोले 2 बच्चे हैं उनको हम संभाल लेंगे ते सर. तर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ब्लड देखील आम्हीच अरेंज केलं आणि जाताना शेवटी ते दोन्ही लोक आमच्या पाया वगैरे पडून गेले की त्यांना असं त्यांचं अश्रू आवरे ना, त्यांचं म्हणजे तो एकदम वेगळा इमोशनल सीन होता. ते खूपच तिथे टच होणारा तो माहोल होता. बट हा, हे एक तुरा आहे माझ्या याच्यात पेट्यामध्ये की मी ही सर्जरी करून त्या पेशंटला एवढं चांगलं घरी पाठवू शकतो. हा जो अनुभव होता खूपच विचार करण्यासारखा अनुभव होता. एवढा मोठा गोळा पोटामध्ये असणे म्हणजे एक नवजीवन त्यांना मिळालंच आहे. पण पहिलं एक महाराष्ट्रातून एक नामांकन जे आपल्या अमरावतीला एक मानाचा तुरा भेटला आहे, ती निश्चितच ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि अमरावतीकरांचा नेहमीच सर उच्चार राहणारच आहे या अपेक्षेनं. कारण वैद्यकीय क्षेत्र आपण म्हणतो की डॉक्टरांवर जे हल्ले होतात हे होतात, परंतु त्या डॉक्टरांचं आज जर कर्तव्य जर बघितलं तर आज काही लोकांना जीवदान दिलेलं आहे हे आपण बरेच लोक विसरतो. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.